लाडकी बहीण योजनेच्या आणखी 2 लाख बहिणी अपात्र, राज्यभरात लाडक्या बहिणींची छाननी सुरू। शाळा मान्यता अल्पसंख्याक विभागाच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती, मान्यतेबाबत चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिवांना आदेश, सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरात परिचारिकांचे राज्यव्यापी काम बंद आंदोलन, विविध मागण्यांसाठी परिचारिकांचं राज्यव्यापी 1 दिवसीय काम बंद। मुंबई आय प्रकल्प मुंबई महानगरपालिकेतर्फे मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पात करण्यात आली घोषणा। शेगाव येथे आज संत गजानन महाराजांचा 147वा प्रकट दिन, राज्यभरातील भाविक दर्शनासाठी शेगावमध्ये दाखल। अमेरिकन सरकारचा मोठा निर्णय, कर विभागातून 6700 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार। रत्नागिरीच्या बाजारपेठेत कोकणी मेवा काजूकर दाखल, ओल्या काजूकरांना ग्राहकांची विशेष पसंती, ओल्या काजूकरासाठी किलोला मोजले जात आहेत 1200 रुपये। पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये 4 महिला नक्षलवाद्यांचा मृत्यू, मध्य प्रदेशातल्या बालाघाट जिल्ह्यातील घटना, नक्षलवाद विरोधी पथक आणि स्थानिक पोलिसांची कारवाई। वर्ध्यातील कारंजात स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात एल्गार, विविध सामाजिक संघटनेकडून संताप व्यक्त, काळ्या फिती लावून विद्युत वितरण, सरकारचा निषेध। नाशिकमध्ये 2 बिबट्यांचा संशयास्पद मृत्यू, शवविच्छेदन अहवालानंतर बिबट्यांच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होणार, वन विभागाकडून घटनेचा अधिक तपास सुरू। जालन्यात अवैधरित्या विक्री होणाऱ्या 19,000 किमतीच्या दारूच्या बाटल्या जप्त, या प्रकरणी 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।